एक शिक्षित आणि सुसंस्कृत नेता मिळाला. एवढं मोठं प्रकरण असताना, त्यांच्या डोक्यात ते विचार असताना त्यांनी आमच्याशी अत्यंत संयमाने आमच्याशी बोलले, आपुलकीने बोलले. आणि मध्ये गेल्यानंतर मी ज्यावेळेला हा स्फोट बघते, त्यावेळेला मला स्वतःच आश्चर्य वाटलं की आपण एखादी व्यक्ती असती तर नाही, मी आता खूप टेन्शनमध्ये, मला आता वेळ नाही. नाशिक आणि मिसळ हे एक समीकरणच आहे खरंच. आणि मी जन्मताच नाशिकची, त्यामुळे मिसळची ओढ ही कायम आहे. सासरना माणसासले काय निरोप दिशात. मी कसमादे खानदेशने सूनशे, दिंडोरी मन माहेरशे, सर्वांसनी मला आशीर्वाद द्या. मला पहिले बी मदत करेल शे, आते बी मदत करा. समदासले नमस्कार. सध्याच्या राजकारणात जर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण चाललंय. तरी पण आम्हाला आमच्या ताई कुठेच कोणावर टीका करताना दिसत नाही. आम्ही म्हणजे 2019ची निवडणूक झाली आणि त्यावेळेला सरकार बदल झाला. म्हणजे आपण लढताना युतीत लढलो, परंतु त्याला छेद देऊन त्यांनी दुसऱ्या पक्षांशी युती केली आणि त्यामुळे त्यावेळेला आम्ही विरोधकांमध्ये बसलो. जेव्हा हे होत होतं त्यावेळेला आम्ही बघितलं की काँग्रेस बरोबर आपण युती करतोय, शिवसेना, हे जे कधीही मनाला न पटणारा, जी आपली नैसर्गिक युती होती भाजप शिवसेना, परंतु ते काँग्रेसचे विचारधारेला न पटणारे असे ज्या वेळेला शिवसेना जोडली गेली, त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की अरे हे चुकीचं होतं. आणि त्यामुळे आपले देवेंद्रजी फडणवीस सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी अशी युती अस्तित्वात आली. आणि तुम्ही बघितलं असेल की जेव्हापासून हे युतीचं सरकार आलं, खूप चांगले निर्णय हे महाराष्ट्रासाठी घेतले. त्यांनी अतिशय धडाक्यात काम सुरू केलं. आणि ज्यावेळेला आधी आम्ही 2-2.5 वर्ष स्थगित सरकारच म्हणायचो, जे काम आले आहे त्याला स्थगिती द्यायची, बस. गणपतीची परवानगी स्थगिती, मोठ्या मिरवणुका नका काढू, मांडव नका टाकू, एवढेच नियम. इतकं म्हणजे 2 वर्ष सर्व महाराष्ट्रातील जनता सुद्धा हैराण होती. आम्हीच काय, पण सगळेच जण. आम्हाला कधी आम्ही बघायला गेलो मुख्यमंत्र्यांना भेटायला, म्हणजे आमदारांना मुख्यमंत्री कधीच भेटले नाही. त्यामुळे हे कुठेतरी होणं मला वाटतं गरजेचं पण होतं. जरी आपण याला पुढापुढी म्हटलो तरी ती फायद्यासाठी आहे, सगळ्या जनतेच्या फायद्यासाठी आहे. आज प्रत्येक घटक महाराष्ट्रातला हा आज खुश आहे, समाधानी आहे, कारण त्यांना न्याय मिळालाय. तुम्ही अगदी शेतकऱ्यांपासून पहा, कष्टकरी, कामगार, महिला, युवक, शेतकरी, या सगळ्यांना आपल्या सरकारने न्याय दिला. आणि त्यामुळे पुढापुढी हा शब्द जरी आला तरी मला वाटतं तो योग्य आणि कामाचा झालेला. ओके. आता ताई, अमेरिका आणि युरोपचा एक दौरा झाला, त्यात तुम्हालाही जाण्याची संधी मिळाली. तर त्या दौऱ्या नेमकी आपल्याला काय शिकायला मिळालं. मला तर नशिबाने 2दा हे दौरे जाता आले. एकदा आमचा सिंहस्थ यशस्वी झाला म्हणून आम्ही अमेरिकेला आपले पालकमंत्री त्यावेळेचे गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली गेलो होतो. आपण सिंहस्थ कसा यशस्वी करतो, एवढी गर्दी येते, पण तो तुम्ही कसा पार पाडता, याच्याकरता अमेरिकेच्या लोकांनी हे ठेवलेलं होतं सेशन गिरीश भाऊंचं. आणि आम्ही सगळे त्यावेळेला जायची एक संधी मिळाली. आणि आता एक दौरा झाला गेल्या वर्षभरापूर्वी, अतिशय यशस्वी आणि खूप छान हा दौरा झालेला. की त्याच्यात जे अँबॅसेडर असतील त्यांची एक मीटिंग, त्याचबरोबर आपले भारतातले लोक जे तिकडे वास्तव्याला आहेत त्यांनी तिथे कशा पद्धतीने स्टेबल झाले, मग अगदी फूडमध्ये असतील, कोणी फार्मामध्ये असतील, अशा ज्या ज्या उद्योगांमध्ये ते काम करत आहेत, त्यांनी सुरुवात कशी केली, आज ते कसे स्टेबल आहेत. आणि मला एक खूप विशेष वाटलं तिथलं, की आज कुठलाही भारतीय नागरिक, मुलं हे शिकण्यासाठी किंवा तिथे जातात, ज्यावेळेला हे लोक उतरतात, नवीन गेल्यानंतर मुलांना राहण्याची व्यवस्था नसते किंवा काय, कुठे जावं, काय करावं, हा प्रश्न निर्माण होतो. तो ते अगदी त्या मुलांना रेल्वे स्टेशन पासून किंवा एअरपोर्ट पासून आणण्यापासून तर त्यांची पूर्ण त्यांना काम मिळेपर्यंत पूर्ण व्यवस्था ही लोक करतात. आणि पूर्ण भारतीयांना ते अगदी आनंदाने त्यांचं जे काय त्यांच्या गरजा असतील त्या पूर्ण करतात. त्या अनिवासी भारतीय मंडळ असं एक ते मंडळ होतं, त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. काही कॉन्फरन्स होत्या, यशस्वी असे जे लोक आहेत त्यांच्या बरोबर होत्या. त्यामुळे खूप यशस्वी आणि चांगला
स्मरणात राहील असे दौरे हे दोन्ही झाले. आणि आपण नेहमी इतर अनेक ट्रिप करतो. माझं तर भारतात कुठले असं ठिकाण राहिलं नसेल की मी जिथे गेली नाही. आमच्या हिरे साहेबांना फिरायची फार आवड आहे, त्यामुळे आम्ही सगळे ठिकाणं, परदेश दौरे आमचे झाले, भारतातले झाले. पण हा जो गव्हर्नमेंटचा टूर असतो हा वेगळा असतो. म्हणजे दोन्ही दौऱ्यांमधला फरक हा पाहिला पाहिजे, की तिथले जे व्हाईट हाऊस मध्ये आम्हाला नेलं की तिथे आपण जातो, असं आपण आपल्याला सहज जाणं शक्य नसतं. शक्य नसतं. त्या गोष्टी आपल्याला इथे बघायला आणि शिकायला मिळालं. हा कायम लक्षात राहील असा दौरा होता. ओके. एक शिक्षित आणि सुसंस्कृत नेता मिळाला आणि त्या नेत्याने त्याच्या मतदारसंघात जी कामं केली ही आम्हाला इथे बघायला मिळाली. आपल्या मतदारसंघात जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा आम्हाला ती कामं बघायला मिळाली. यावर तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे की शिक्षणाने आपले विचार समृद्ध होत असतात. आणि मी एका शिक्षकाची मुलगी आहे, याचा मला कायमच अभिमान आहे. हे जे असतं की आपण म्हणतो फक्त नेता व्हायचं किंवा निवडून जायचं, हे तसं नाही. ती एक शाळाच आहे. परत तुम्हाला विधान भवनात सुद्धा खूप अभ्यास करावा लागतो. मी तर शाळेतही नसेल केला एवढा अभ्यास मला नंतर या 10 वर्षात मी केलेला आहे. की अगदी तिथे कोणते आयुध वापरायचे, काय अभ्यास करायचा, अभ्यासपूर्ण मांडणी करायची, आपल्याला कोणते मुद्दे बोलायचे, तिथलं काम हे अगदी सिस्टमॅटिक असतं. की असं नाही आपण हात वर केला, बोललो, आपला विषय म्हणला, असं नसतं. त्यामुळे हा ज्या वेळेला त्या विषय येईल त्याच वेळेला तो विषय मांडणं. आणि त्यामुळे पूर्ण आमचा तर सुरुवातीचा बराच वेळ लायब्ररीत गेला. सगळं आम्ही शिकलं. जुने जे जे लोक आपले इथून गेलेले आहेत, महाराष्ट्रातनं मोठे नेते, त्यांनी विधानसभेत काय मांडलं, कसा त्यांनी विधान भवन गाजवलं किंवा कसं कामकाज केलं, हा अभ्यास आम्ही आधी लायब्ररीत जाऊन किती किती तास बसलो, अनेक लोकांकडनं मार्गदर्शन घेतलं. आणि मला वाटतं जर सुशिक्षित असेल तर नक्कीच त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला. कारण आपण बघतो की तेवढे विचार करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये येत असते शिक्षणाने. बरोबर. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील किंवा राज्य शासनाचे काही जे नवीन धोरणं आले ते तुम्ही तुमच्या मतदारसंघात चांगल्यापैकी पोहोचवले आणि त्याच्यासाठी मी ऐकलं एक यंत्रणा पण तुम्ही उभी केली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपलं जे सरकार आहे, देशातलं असेल, राज्यातलं असेल, हे अनेक योजना या गोरगरिबांसाठी, लोकांसाठी हे आणत असतात. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की जे नेते असतात किंवा जे पुढारी असतात ते किंवा लोकप्रतिनिधी, हे त्या प्रत्येक नागरिकांपर्यंत या योजना पोहोचवतात असं होत नाही. परंतु आम्ही खास ही एक यंत्रणा उभी केली की जर ती व्यक्ती गरजू आहे त्यांना ते कुठेही न जाण्याची गरज, कारण शासकीय कार्यालयात जा, बऱ्याच जणांना ते शक्य नसतं, वयोवृद्ध असतात किंवा तेवढी परिस्थिती पण नसते तिथे जाणं किंवा चक्कर मारणं. तर आम्ही ती व्यवस्था उभी केली. प्रत्येक भागात आमच्या काही टीम आहेत ज्या अशा लोकांना मदत करून आज त्यांच्यापर्यंत लाभ मिळवून दिला. आणि लाभार्थी आज अनेक लाभार्थी आमच्याकडे जे एम्प्लॉई आहेत त्यातले जगताप म्हणून आहेत, सुभाष जगताप, हे मुख्य टीमचे मुख्य आहेत. ते ही सगळे यंत्रणा ते बघतात आणि प्रत्येकाला त्या त्या भागात त्या त्या व्यक्ती नेमून त्यांनी ते काम करून घेतले. त्यामुळे शेकडोने आपल्याकडे लाभार्थी आहेत, त्यांना काही ना काही लाभ आज कुठल्या ना कुठल्या योजनेचा हा मिळालाय. मग देशाच्या योजना असतील मोदीजींच्या किंवा मग आपल्या राज्यातल्या असतील, या सगळ्या योजना आज आमच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. अगदी शासकीय यंत्रणा सुद्धा सांगते की सगळ्यात जास्त लाभार्थी किंवा लाभ या नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या लोकांनी घेतलेला आहे. जवळपास 6 कोटी रुपये आम्ही वर्षाला इथे दिले जातात लाभार्थ्यांना एकूण. त्यानंतर ताई आपल्या मतदारसंघात जो झोपडपट्टीचा भाग होता तर त्यात आपण आमूलाग्र बदल केलेला आहे, याबद्दल काय सांगा? आपल्याला राज्य शासनाचा दलित वस्ती किंवा दलितेतर वस्ती अशा हेड खाली जो निधी मिळतो किंवा डीपीडीसीचा, तर त्या निधीच्या अंतर्गत जवळपास 45च्या वर स्लम आपल्या मतदारसंघात आहेत. अगदी इथून सुरू केलं तर बजरंगनगर, संत कबीरनगर, गंगापूर गाव, प्रबुद्धनगर, स्वारबाबा नगर, अशा खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. अगदी इंदिरानगरच्या पुढेपर्यंत आपल्या झोपडपट्ट्या. आम्ही तो निधी त्या त्या भागात दिला. म्हणजे दलित वस्तीचा दिल्यानंतर तिथे पूर्ण सुधारणा केल्या. आम्ही ज्या वेळेला तिथे जायचो तर रस्ते नीट नव्हते, पाणी व्हायचं रस्त्यांवर, शौचालय चांगले नव्हते, तिथल्या महिलांच्या वारंवार तक्रारी असायच्या, लाईट नव्हते.
किंवा ड्रेनेजची जी सुविधा पाहिजे ती नव्हती. त्यामुळे पाण्याचा कुठे आपण बघायचो की गैरवापर व्हायचा. अशा पद्धतीने सगळं बघितल्यानंतर आज जर तुम्ही त्या स्लममध्ये गेले तर पूर्ण रूप पालटलेले. अतिशय सगळ्या काँक्रीटकरण तिथे पूर्ण झालेलं. काही ठिकाणी आवश्यकता होती शौचालयांची ते बांधले. बुद्धविहार काही ठिकाणी बांधले, जेणेकरून तिथे जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील ते त्यांना तिथे घेता येतात. संत कबीरमध्ये अतिशय सुंदर असं बुद्धविहार बांधलेलं आणि त्यामुळे त्यांना त्याचा खूप चांगला उपयोग झाला आणि अजूनही काही स्लममध्ये काम सुरू आहे, चालूच आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप काही कामं करायचे आहेत. आत्ताच आपल्या सरकारने घोषणा केली आहे फ्री होलची आणि सिडको वासियांचा खूप मोठा प्रश्नाला याच्यामुळे मार्ग मिळालेला आहे. कारण अनेक वर्ष 99 वर्षाच्या कराराने लोकांनी जागा घेतलेल्या होत्या, ज्याच्या सातबारावर त्यांचं नाव नव्हतं. आता आज फ्री होल्ड झाल्यानंतर त्यांच्या मालकीच्या त्या जागा होणार आहेत. त्यामुळे कर्ज घेणं असेल, इतरही काही जागा विकणं असेल, देणं असेल, त्यांच्यासाठी हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे ज्या वेळेला घोषणा झाली तरी लोक खूप आनंदी होते की सिडको फ्री होल्ड होणार म्हणून. त्यामुळे हे खूप मोठं काम आपल्या सरकारने हे केलेलं आहे. त्याचबरोबर पेलिकन पार्क म्हणून आमचा 17 एकरचा सिडको मधला भूखंड आहे. सिडकोमध्ये कुठेही एवढा मोठा आज भूखंड नाहीये. त्या 17 एकरवर तिथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारणं हे सगळ्यांचं स्वप्न होतं. सिडको त्याचबरोबर नाशिककर सगळेजण वाट पाहत आहेत. तिथे पेलिकन पार्क म्हणून आधी एक मनोरंजनाचं पार्क होतं आणि खूप चांगलं ते सुरू होतं. परंतु काही अडचणीमुळे त्या करारामुळे तिथलं ते बंद पडलं आणि अनेक वर्ष त्याच्यावर न्याय प्रक्रिया होती. आम्ही सुरुवातीला आपलं सरकार आल्यामुळे ती न्याय प्रक्रिया करून ते भूखंड नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यात मिळवलं सुरुवातीला आणि सुदैवाने आपले मंत्री तिथे होते. नगर विकास विभाग देवेंद्रजींकडे होता. त्यामुळे त्याला पटकन निधी पण दिला त्यांनी आणि तो न्याय प्रक्रिया पण पूर्ण केली आणि त्यानंतर आज 2 टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मग तिथे ज्येष्ठ, महिला, लहान मुलं असा विभाग करून ते खूप मोठं 17 एकरचं आज तिथे उद्यान तयार होणार आहे. सिडकोत कुठेही मोकळी जागा नाहीये. कोणाला वाटलं आपण सहज बाहेर बसावं, लहान घरं आहेत त्यांना बाहेर मोकळं बसणं शक्य नसतं. त्यामुळे हे उद्यान, त्याच्या जॉगिंग ट्रॅक, मुलांना खेळायला जागा हे झाल्यानंतर निश्चितच एक खूप चांगलं उद्यान इथे साकारणार आहे आणि त्यामुळे पुढचं माझं ते स्वप्न आहे की सगळ्या तिथे आधुनिक खेळणी असल्या पाहिजे, लेझर शो असला पाहिजे, कुठली तरी थीम जशी शिवसृष्टी आहे, रामसृष्टी आहे किंवा इतर असं काहीतरी थीम घेऊन तिथे अजून थीम पार्क आपल्याला करता येईल. असं ह्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानचं पुढचं माझं स्वप्न आहे. त्याचबरोबर आज पिंपळगाव बहुला इथे एक बाह्य रिंग रोड करणं. कारण आज जर तुम्ही जर बघितलं त्र्यंबकला जाताना सातपूर मधूनही जावं लागतं आणि त्यामुळे सातपूर गाव हे कायम वर्दळीचं ठिकाण राहिलेलं आहे. मग सातपूर गावाला त्यांना स्वतंत्र रस्ता राहील आणि त्याचबरोबर त्र्यंबककडे जाणाऱ्या लोकांना सुद्धा स्वतंत्र रस्ता राहील. कारण दिंडी येत असतात आणि सतत तिथे धार्मिक विधी करण्याकरता लोकांची वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तिथे देखील एक पपया नर्सरी ते सकाळ सर्कल असा एक पूल टाकणं असं पुढचं आमचं एक स्वप्न आहे. आणि सिंहस्थाची काही कामं असतील त्या कामांमध्ये आपल्या मतदारसंघाचा कसा विकास करून घेता येईल, त्या कामांचा कसा अंतर्भाव करता येईल याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न असणार आहे. ओके. ताई, आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत खूप सारे विकास कामं झाले आणि अजूनही होत आहेत, तर त्यांच्यावर काय बोलाल? 10 वर्ष हे आमदारकीचे झाले. अगदी 15 वर्ष मी नगरसेवक होते. तर तेव्हा पण जे आपल्याला आपल्या प्रभागात आवश्यक असतात ते कामं आपण केलेली. मग अभ्यासिका असतील, मुला-मुलींची स्वतंत्र, त्याचबरोबर सार्वजनिक वाचनालय जी 150 वर्षापासूनची आपली जुनी ओळख आहे नाशिकची, त्याची शाखा आपण इथे आणलेली होती. असं व्यायामशाळा असेल, नरसेनगर इथे व्यायामशाळा आपण नवीन करून दिली होती. जॉगिंग ट्रॅक असेल, हे काम आपण नगरसेवक असताना केलेच होते. परंतु पुढे गेल्यानंतर सिडको सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतो की मंदिरं खूप आहेत आणि मग त्यांना समाज मंदिर करून पाहिजे असतं. कारण कुठले छोटे मोठे कार्यक्रम असेल तर आज तिथे भजनी मंडळ असेल, योगाचे ग्रुप असतील, हास्य क्लब असतील, यांना एक हक्काची वास्तू मिळालेली आहे याच्यामुळे. त्यामुळे प्रत्येक मंदिर तिथे सभामंडप बांधला आम्ही
आज 150च्या वर आज सभा मंडप बांधून तयार आहे. अनेक जॉगिंग ट्रॅक आहेत. अभ्यासिका आपण मोठ्या प्रमाणात बांधलेल्या आहेत आणि त्याचा खूप चांगला उपयोग 6 अभ्यासिका आपण बांधल्या की जिथे मुलांना चांगला अभ्यास करता येईल. शासकीय पदांवर विविध ठिकाणी आज मुलं पोहोचलेली आहे. अशा मोठ्या प्रमाणात आपण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात विविध समाजासाठी सुद्धा वास्तू बांधण्याला आपण सुरुवात केलेली आहे. त्यातलं खानदेश मराठा मंडळ हे एक आहे. वाणी समाज आहे, त्यांच्यासाठी एक मोठं समाज मंदिर बांधतोय. त्याचबरोबर शिंपी समाज जो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, सुवर्णकार समाज, कासार समाज, या सगळ्यांना आपण स्वतंत्र असे त्यांचे हॉल बांधून दिलेले आहेत. MIDC ते आपण बघतो की खूप मोठ्या अवजड वाहतूक जी असते ती येत असतात आणि मग ते ट्रक रस्त्यावर उभे राहायचे, रोडला साईडला कुठेतरी राहायचे, त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडथळा निर्माण व्हायचा. पण हा अडथळा येऊ नये म्हणून आपण एक ट्रक टर्मिनल तयार केलं. त्याचं उद्घाटन फक्त बाकी आहे. लवकरच सत्ता आल्यानंतर आपलेच उद्योग मंत्री त्याचं उद्घाटनही करतील. परंतु चांगला असं ट्रक टर्मिनल सगळ्या सुविधांनी म्हणजे अगदी तो ड्रायव्हर तिथे आराम करू शकतो, त्याचं आरोग्य तपासलं जाऊ शकतं, तिथे कॅन्टीन आहे, सगळ्या सुविधांनी युक्त असं आज ट्रक टर्मिनल आपण कधीच बनवायचं ठरवलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. ताई, आपल्या मतदारसंघात आम्ही जेव्हा सर्वे केला तर त्या सर्वे दरम्यान आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने ऐकायला मिळाली की सीमाताई म्हणजे योजना दूत. तर याबद्दल काय सांगा? आपण बघतो की केंद्राच्या आणि राज्याच्या खूप योजना असतात. आदरणीय मोदीजींनी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. मोदीजी येण्याच्या आधी म्हणजे 2014च्या आधी काँग्रेसच्या काळात योजना होत्या, परंतु कोणीतरी एजंटच्या मार्फत त्या योजनांचे पैसे त्यांच्याकडे जायचे आणि खालचा जो घटक आहे अंत्योदय त्यांना कुठलेही पैसे मिळत नव्हते. परंतु मोदीजींनी जनधन अकाउंट आणले आणि ज्या योजना आणल्या त्याचे पैसे हे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागले. आणि तुम्ही बघितलं असेल की महिलांच्या केंद्रित खूप योजना आहेत. अगदी उज्ज्वला गॅस पासून बघितलं तर त्या योजना आहेत. परत मुद्रा लोन योजना आहेत, शौचालयाची योजना होती. सगळ्या ज्या योजना होत्या त्या मोठ्या प्रमाणात आणल्या आणि त्या राबवल्या यशस्वीपणे. त्याचबरोबर राज्यात सुद्धा देवेंद्रजींनी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. लोक सरकारी कार्यालयापर्यंत जात नाही आणि सर्वसामान्यांना ते शक्य नसतं फॉर्म भरणं किंवा त्याला लागणारे कागदपत्र. मग आम्ही एक टीम तयार केली जे आमच्याकडे जगताप म्हणून आहेत, ते त्या योजना बघतात. त्यांनी जे कोणी येईल महिला, एखादीला गरज असेल की ही महिला कोणत्या योजनेत बसते हे त्यांनी बघितलं असेल. मग निराधार असतात, घटस्फोटित असतात, विधवा असतात, त्याचबरोबर बालसंगोपन. आपल्याकडे करोनात काहींच्या घरातले करते लोक गेले, त्यांना अशा पद्धतीने कुठल्या कॅटेगरीत ते बसतात हे बघून त्यांना बरोबर त्या योजनेचा फॉर्म देऊन तो भरून घ्यायचा. निशुल्क, कुठलेही पैसे आम्ही त्याकरता आकारत नाही. त्या योजनेचा पूर्ण फॉलोअप आमच्या व्यक्ती घेतात आणि त्यांच्या खात्यात पैसे मिळेपर्यंत म्हणजे लाभार्थ्यांना लाभ मिळेपर्यंत त्याचा फॉलोअप पूर्ण घेतला जातो आणि मग त्यांना लाभ मिळवून दिला जातो. अशा पद्धतीने आज शेकडो महिला अशा आहेत की ज्यांना आपल्या योजनेतनं लाभ मिळाला. बालसंगोपन योजनेत सुद्धा काहींचे आई किंवा वडील किंवा दोघंही नसतात. मग त्यांचं शिक्षण कसं करायचं असे आम्ही शाळांमधून फॉर्म भरून घेतले. शाळेमध्ये जाऊन प्रत्येक शाळेत गेलो आणि कोणते मुलं असे आहेत ते बाजूला काढले, त्यांचे पण फॉर्म भरून घेतले. आज अनेक मुलांना त्यांना वर्षाला 35,000 रुपये मिळतात. त्यांचं शिक्षण हे सुरळीत चालू झाले. त्यामुळे अशा अनेक योजना आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे त्यांनी योजना दूत नाव ठेवलेलं असेल. ताई, खानदेश महोत्सव हा एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवला, तर याबद्दल थोडं काहीतरी सांगा. मी नगरसेविका असताना पंतप्रधान आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस साजरा करावा असं आम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं. मग मी विचार केला की आपण काय करू शकतो. रक्तदान असतं, वृक्षारोपण असतं, अनेक सामाजिक काम असतात, स्वच्छता मोहीम असते, परंतु एक आगळा वेगळा उपक्रम राबवायचा म्हणून मी आनंद मेळा सुरू केला. आणि लोकांना आनंद कसा देता येईल त्यातनं मग त्याच्यात विविध खाद्यपदार्थ असतील, शॉपिंग करण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या वस्तू असतील, गृहोपयोगी वस्तू असतील,
किंवा महिलांनी स्वतः बनवलेले काही प्रॉडक्ट असतील, असा मी एक आनंद मेळा तयार केला. आणि तो 15 वर्ष जोपर्यंत नगरसेवक होते तोपर्यंत यशस्वीपणे तो राबवला. मोठ्या प्रमाणात लोक तिथे यायचे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना त्याचा आनंद. आता ह्या विभागात ज्या वेळेला लोकप्रतिनिधी झाले तिथे मोठ्या प्रमाणात मी बघितलं की खानदेश पट्ट्यातले लोक आहेत आणि पूर्ण खानदेशची संस्कृती, परंपरा, खाद्य हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे मग आम्ही तो महोत्सव करायचा ठरवला आणि पहिल्या वर्षी ज्या वेळेला तो केला खूप यशस्वी झाला. त्याला खूप उदंड असा प्रतिसाद नाशिककरांनी दिला. जवळपास 15 ते 16,000 लोक एका दिवसाला यायचे. तो 3 दिवस असतो, 3 ते 4 दिवसाचा. मग त्याच्या सांस्कृतिक मेजवानी लोकांना दिली आणि त्याची एक ओळखच वेगळी बनली की एक आपली सांस्कृतिक नगरी आहे नाशिक. आपण बघतो की कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी एक वेगळ्या साहित्याचा वारसा आपल्याला दिलेला. सांस्कृतिक धार्मिक नगरी बरोबर सुद्धा हे पण एक ओळख त्याला जोडली गेली की खानदेश महोत्सव. आणि त्याला उदंड असा प्रतिसाद नाशिककरांनी दिल्यामुळे खरं तर खूप आनंद झाला. ओके. ताई, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते आमचे लाडके देवाभाऊ आहेत. तुम्ही बघितलं असं की प्रचंड अभ्यासू, शांत, संयमी आणि हुशार व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री ते झाले त्यानंतर अतिशय गती कामाला आली. मी स्वतः बघितलं की 18-18, 20-20 तास त्यांनी काम आपल्या शासनाचं केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे. मला एक असाच किस्सा आठवतो की माझ्या मुलीला मुलगा झाला, म्हणजे मला नातू झाला आणि तिने सांगितलं की मला देवेंद्रजींची याची भेट घालून द्यायची, नातवाची. अनिश नाव आहे त्याचं. मग आम्ही तिघे जण त्यांना भेटायला गेलो आणि त्या दिवशी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता, दुसरा की तिसरा. देवेंद्रजींनी आम्हाला बसायला सांगितलं, आमच्याशी व्यवस्थित गप्पा मारल्या. बाळ कसं आहे किंवा तुझं काय चालू आहे, मुलीशी गप्पा मारल्या आणि हे पूर्ण आम्ही ऐकलं. त्यांच्याशी जवळपास अर्धा तास गप्पा मारून नंतर आम्ही सेशनसाठी विधान भवनात गेलो. अधिवेशनासाठी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आठवत असेल की सचिन वाझेचं प्रकरण त्या दिवशी निघालं विधान भवन. खूप मोठा धमाका विधान भवनात झाला, कारण अँटेलिया जे अंबानींचं निवासस्थान आहे तिथे बॉम्ब ठेवण्यात आलेले होते आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. एवढं मोठं प्रकरण असताना, त्यांच्या डोक्यात ते विचार असताना त्यांनी आमच्याशी अत्यंत संयमाने आमच्याशी बोलले, आपुलकीने बोलले. आणि मध्ये गेल्यानंतर मी ज्या वेळेला हा स्फोट बघते त्यावेळेला मला स्वतःच आश्चर्य वाटलं की आपण एखादी व्यक्ती असती तर नाही, मी आता खूप टेन्शन मध्ये, मला आता वेळ नाही किंवा मी आता बोलू शकत नाही, अशा काहीतरी प्रतिक्रिया आल्या असतात. परंतु चेहऱ्यावर कुठलीही रेष नाही आणि पूर्ण विरोधकांवर एवढा हल्ला चढवला, कारण त्या गोष्टीत तथ्य होतं. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की सचिन वाझे कोण होते आणि त्यांनी काय केलं आणि त्यांना कोणी आणलं. त्यामुळे हा एवढा स्फोट होत असताना त्याच्या आधी अर्धा तास मी भेटते आणि त्यांची शांतता बघून मला खरंच नवल वाटलं की एखादी व्यक्ती अशी असू शकते. त्यांचं आतापर्यंत आपण नेहमीच अभ्यासू भाषण पाहिलं. विरोधकाने अनेक हल्ले करतात परंतु ते परतवून लावतात. परराष्ट्रात कुठे जाणं असो, कुठेही असो, त्यांची भूमिका ही कायम सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं आणि प्रत्येकाला मदत करणं. आमच्या मतदारसंघात तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केलेली आहेत, मदत केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं सहकार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. राजकीय धुरंधर आणि राजकारणातील चाणक्य जे त्यांना म्हटलं जातं, म्हणजे ही गोष्ट तंतोतंत खरी. खरं आहे, कारण ते आता चाणक्यच म्हणावं लागेल. आता बघतोय, आता नवीन जी महायुती झाली त्याचे शिल्पकार ते आहेत आणि त्यांच्यामुळे आज मोठा विकास आपल्या महाराष्ट्राचा झालेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न, आपण म्हणतो मराठा मुख्यमंत्री पाहिजे तर आपले प्रश्न सुटतील, परंतु जात पात धर्म भेद कुठलाही न मानता त्यांनी मराठ्यांसाठी जे काम केलंय ते आता प्रत्येक जण मान्य करेल की त्यांचं काय योगदान आहे. पूर्ण त्या आरक्षणासाठी ते झटलेले आहेत आणि त्यांनी काम केलेलं आहे. ताई, नाशिक आणि मिसळ म्हटलं की ह्या दोघांचं एक अतूट नातं आहे. प्रत्येक नाशिककराला जशी मिसळ आवडते तसा आपलं मिसळ बाबतीतचं काय मत आहे? नाशिक आणि मिसळ हे एक समीकरणच आहे खरंच. आणि मी जन्मताच नाशिकची,
त्यामुळे मिसळची ओढ ही कायम आहे. आपण कुठेही इतर ठिकाणी मिसळ खाल्ली तरी नाशिकची मिसळ ही सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे मी सुद्धा रविवार म्हटलं की आमची स्पेशल मिसळचाच मिसळ प्रोग्राम प्रेमी. असतो आणि मला मिसळ आवडते. ओके. ताई, सासरना माणसासले काय निरोप दिशात? मी कसमादे खानदेशने सूनशे, दिंडोरी मन माहेरशे, सर्वांसनी मला आशीर्वाद द्या. मला पहिले बी मदत करेल शे, आते बी मदत करा. समदासले नमस्कार. ताई, आपण बघतोय की तुम्हाला स्थानिक आणि आपल्याच स्वपक्षातून जो काही विरोध होतोय, तर यामागे काय कारण आहे? गेल्या 25 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि पूर्ण क्षमतेने मी काम करते आहे. 25 वर्षात अनेक विकासाची कामं केली, परंतु मला समजलं नाही की का विरोध होतोय. कदाचित महिला म्हणून असेल की एखाद्या महिलेकडे नेतृत्व नको अशा प्रकारची भावना असतील म्हणूनही विरोध होत असेल, परंतु मला अजूनही अद्याप ते कारण कळालेले नाही. नाशिक नगरीला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आणि अलीकडे काळात जर तुम्ही बघितलं की नाशकात जी गुंड पार्श्वभूमी जी आपल्याला पुढे येताना दिसते, तर यावर आपलं काय मत आहे? मुळात भयमुक्त नाशिक करणे हे ब्रीदवाक्य घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आपल्या मतदारसंघात आपण असे अनेक विषय हाताळले. तुम्ही बघितलं असेल की बदलापूर असेल किंवा कलकत्ता असेल, इथे ज्यावेळेस मुलींच्या सुरक्षिततेचा विषय आला त्यावेळेला आम्ही पूर्ण नाशिक आपल्या मतदारसंघातले सगळ्या शाळा, कॉलेज, खाजगी क्लास यांच्या संचालकांना बोलवून त्यांचं पोलीस डिपार्टमेंटद्वारे काउन्सिलिंग केलं की कशा पद्धतीने मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे. मग CCTV कॅमेरे असतील किंवा तिथे काही सुरक्षा रक्षक असतील, अशा पद्धतीने तिथे मुलींना सुरक्षित वातावरण मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग तिथे CP असतील, DCP असतील, पूर्ण डिपार्टमेंट, PIs या सगळ्यांना बोलवून त्यांच्या काही सूचना, लोकांच्या सूचना घेऊन ते एक सेशन घेतलं. त्याचबरोबर आपण एक नवीन चुंचाळे इथे पोलीस चौकी केली, कारण MIDCत खूप मोठ्या प्रमाणात कामगार जात येत असतात. अनेक वेळा जेव्हा त्यांचे पगार होतात त्यावेळेला काही लोक अंधाराचा फायदा घेऊन पगार लांबवणं किंवा त्यांच्या हल्ला करणं अशा गोष्टी देखील झालेल्या. त्यामुळे तिथे सुरक्षितता या चुंचाळे पोलीस चौकीमुळे तयार झालेली आणि आज तिथे अत्यंत चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. सातपूर पोलीस स्टेशन हे आपण अद्ययावत केलेलं आहे. सातपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, परंतु चांगलं पोलीस स्टेशन झाल्यानंतर त्यांना एक चांगली कार्यक्षमता त्यांची वाढली आणि पूर्ण क्षमतेने ते आता काम करतायत. चांगलं पोलीस स्टेशन झाल्यामुळे आज लोकही तिथे आल्यानंतर त्यांना एक चांगलं वातावरण तिथे मिळाले. त्यामुळे जास्तीत जास्त भयमुक्त, सुरक्षित असा मतदारसंघ करणं किंवा नाशिक करणं हे माझं स्वप्न आहे आणि ते पुढील काळात आम्ही करणार आहोत. मध्ये काही आपण अनेक ठिकाणी CCTV बसवले. मतदारसंघात जवळपास 200 ते 250 कॅमेरे आज बसलेले आहेत. त्यामुळे खूप सुरक्षित वातावरण तयार झाले. मधल्या काळात काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस CCTV फुटेजमध्ये लगेच त्यांचं कव्हरेज आलं की हे कोयते घेऊन नागरिकांमध्ये दबाव आणि दहशत आणतायत. ज्यावेळेला हे फुटेज आलं, त्यांचे चेहरे समोर आले, लगेच तिथले PI आहेत त्यांनी त्यांना पकडून त्यांची धिंड काढली त्या गुंडांची आणि नागरिकांमध्ये एक आनंद व्यक्त झाला. त्यामुळे भयमुक्त हे करणं हे फार महत्वाचं आहे. अनेक वेळा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्याच वेळा हेल्मेट नसतं, मग फोन लावून देतात पोलिसांना की आम्हाला हे जाऊ देत नाही किंवा अडवलंय किंवा बऱ्याच वेळा काही गुन्हा घडतो त्यावेळेला त्यांना कुणाचं तरी पाठबळ लागतं. मग अशा वेळेस आम्हाला फोन करतात की तुम्ही सांगा तिथे PIंना की यांना सोडा किंवा यांच्यावर काही ऍक्शन घेऊ नका. अशा पद्धतीचे ज्या वेळेला फोन येतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करत नाही. कधीही आमच्या बरोबर गुंड लोक नसतात, गुन्हेगार नसतात, कुठल्याही 4-4 गाड्या मागे आहेत असं नसतं. त्यामुळे गुंड प्रवृत्तीला आम्ही मुळात थाराच देत नाही, कारण आपल्या नाशिकची वेगळी ओळख आहे आणि अशा लोकांना पोसून त्याचं आपलं पूर्ण नाशिकचं वातावरण खराब होतं. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांना सांभाळतच नाही.